कामठवाडी परिसरात एका तरुणाचा दगडानं ठेचून निर्घृण खून केल्याप्रकरणी 2 विधी संघर्षित बालकांसह 3 आरोपींना गुन्हा शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकानं अवघ्या 4 तासात जेरबंद केलं. अंबड पोलीस ठाण्यात भादवी कलम 103.135 अंतर्गत दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास अत्यंत कसोशीने करत आरोपींचा तपास लावण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या. या अनुषंगानेच गुन्हा शाखा युनिट 1 चे अधिकारी आणि अंमलदार सतर्कतेने तपास करत असताना पोलीस हवालदार विशाल काठे आणि प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी आसाराम बापू पुलाजवळ थांबले आहेत. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तात्काळ कारवाई करत संशयितांना ताब्यात घेतलं. तपासामध्ये आरोपींनी सराईत गुन्हेगार हर्षद पाटणकर याच्या सांगण्यावरनं हा खून केल्याची कबुली दिली. अटक केलेले आरोपी हे मोहन ज्ञानेश्वर वायचळे, वय वर्ष 18, सातपूर, राहुल राजू कडदे, वय वर्ष 20, आनंदवली राहणारा असून साहिल पिंटू जाधव हा 21 वर्षीय, माळीवाडा, गंगापूर रोड या ठिकाणी राहणारा आहे. त्याचबरोबर 2 विधी संघर्षित बालकांचाही यात समावेश आहे. तपासानंतर सर्व आरोपींना पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्चाव, सहपोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. या पथकामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक वेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, विशाल काठे यांचा समावेश होता. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक.